हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे श्रीमद भागवतमच्या कथेमध्ये. आज आपण श्रवण करूया सर्व तात्विक दर्शनांची परमावधी काय आहे. कपिल देवांनी माता देवहूतीला कोणता उपदेश दिला. भक्तीचे 3 प्रकार: सात्विक भक्ती, राजसी भक्ती आणि तामसी भक्ती म्हणजे काय. भक्ताने आपली नियत वर्णाश्रमाची कर्तव्ये कधीपर्यंत पार पाडली पाहिजेत. मंदिरात भक्ताने अर्चा विग्रहाची सेवा का केली पाहिजे. भक्त हा अभक्तांचा संग का टाळतो. परमात्मा सर्वव्यापी कसा आहे. पृथक भावी मनुष्यास मनशांती का मिळत नाही. जीवांच्या विविध श्रेणी कोणकोणत्या आहेत. भक्त सर्व जीवमात्रांचा आदर का करीत असतो. भगवान श्री विष्णूचे काळरूप कसे आहे. कोण कोण त्यांना घाबरून या जगतामध्ये कार्य करीत असतो. आणि अखिल संपूर्ण वैश्विक शरीराचा विस्तार कसा झालेला आहे. या विषयांचं आज श्रवण करूया. हरे कृष्ण. यानंतर देवहूतीने प्रश्न केला, हे प्रभो, सांख्य तत्त्वज्ञानाप्रमाणे असलेली भौतिक प्रकृतीची लक्षणे आणि आत्म्याची वैशिष्ट्ये तुम्ही मला शास्त्रशुद्ध रीतीने आत्तापर्यंत विस्तारपूर्वक सांगितली आहे. आता माझी तुम्हाला विनंती आहे की सर्व तत्त्वप्रणालींची परिणती ज्यात होते त्या भक्ती मार्गाचे सविस्तर वर्णन तुम्ही मला करावे. विरागो येन पुरुषो भगवन् सर्वतो भवेत् आचक्ष्व जीवलोकस्य विविधा मम संस्कृतीः. देवहूती पुढे म्हणाली, हे प्रभो, सतत चाललेल्या जन्ममृत्यूच्या चक्राचे तुम्ही माझ्यासाठी आणि इतरही सर्वसाधारण लोकांसाठी कृपा करून सविस्तर वर्णन करावे. कारण त्यातील संकटे ऐकून आम्ही कदाचित भौतिक जगातील कर्मांपासून विरक्त होऊ. कारण जन्ममृत्यूचा चक्र हे अत्यंत दुःखदायक आहे. त्यामुळे कमीत कमी प्रेरणा मिळेल की या चक्रातून आपण बाहेर पडावं. काळशक्ती हा तुमच्या स्वरूपाचाच प्रतिनिधी असून त्याच्या प्रभावाखाली सामान्य लोक पुण्यकर्मे करीत असतात. कृपया अशा काळरूपाचेही मला वर्णन करून सांगा. हे प्रभो, तुम्ही सूर्याप्रमाणे आहात. कारण जीवांच्या बद्ध जीवनाचा अंधकार तुम्ही उजळून टाकता. बद्ध जीवांचे ज्ञानचक्षु उघडलेले नसल्याने ते तुमच्या आश्रयाविना त्या अंधारात शाश्वतरित्या झोपलेले आहेत. आणि म्हणूनच आपल्या ऐहिक कर्मांच्या क्रियाप्रतिक्रियांमध्ये ते गुरफटून गेलेले आहेत. त्यामुळेच ते अतिशय थकून गेल्यासारखे दिसत आहे. यावरती मैत्रेय ऋषी म्हणतात, हे विदुर, करुणेने अत्यंत द्रवित झालेले थोर महामुनी कपिलदेव आपल्या महान मातेच्या त्या शब्दांनी संतुष्ट होऊन पुढील प्रमाणे बोलू लागले. श्री भगवान उवाच भक्तियोगो बहुविधो मार्गैर्भामिनी भाव्यते स्वभाव गुणमार्गेण पुंसां भावो विभिद्यते. पुरुषोत्तम श्री भगवान कपिलदेव म्हणाले, हे भामिनी, आचरण करणाऱ्या साधकाच्या गुणानुरोधाने भक्तिमय सेवेचे विविध मार्ग आहेत. स्वभाव आणि गुण या मार्गांनुसार जो मनुष्य मत्सरी, अहंकारी, हिंसक, क्रोधी आणि पृथक भावी असतो त्याने केलेली भक्ती ही तमोगुणी भक्ती समजली जाते. अर्थात दुसऱ्याचा विनाश करण्यासाठी, दुसऱ्याचं अहित करण्यासाठी, दुसऱ्यावरती क्रोध किंवा मत्सर करण्यासाठी हा भाव ठेवला तर ते काय तमोगुणी भक्ती मानली जाते. आणि जर विषयान अभिसंधाय यश ऐश्वर्यमेवच अर्चादावर्च येद्यो माम पृथक भावः स राजसः.
भौतिक जगतातली सुखप्राप्तींची इच्छा, यश आणि ऐश्वर्य प्राप्तीची इच्छा, अशा पद्धतीचे अन्य हेतू जर असले आणि मग मनुष्याने मंदिरातील श्रीमूर्तींची उपासना केली तर तिला राजसी भक्ती असं म्हटलं जातं. तर प्रचार करण्याचा भावही केवळ स्वतःला प्रसिद्ध करायचं आहे, भगवंतांना नाही. हा भाव जर असेल तर ती राजसी भक्ती मानली जाते. कर्मनिर्हारमुद्दिश्य परस्मिन् वा तदर्पणं यजेद्यष्टव्यमिति वा पृथक् भावः सभा सात्विकः. भक्त जेव्हा भगवंतांची आराधना करतो आणि स्वतःला सकाम कर्मांच्या दोषांपासून मुक्त करण्यासाठी आपल्या कर्मांची सर्व फळे भगवंतांच्याच ठायी चरणांशी समर्पित करतो, तेव्हा त्याची भक्ती ही सत्वगुणी मानली जाते. तर भगवंतांच्या प्रीतीसाठी, त्यांना प्रसन्न करण्यासाठीच जी भक्ती केली जाते ती सात्विकी वृत्तीची असते. प्रत्येकाच्या अंतःकरणात निवास करणाऱ्या भगवंतांचे दिव्य नाम आणि गुण श्रवण करण्याकडे जेव्हा एखाद्याचे मन स्वाभाविकता आकृष्ट होते तेव्हा अप्रदूषित भक्ती, तेव्हा शुद्ध भक्तीचा आविष्कार घडतो. ज्याप्रमाणे गंगेचे पाणी स्वाभाविकताच सागराच्या दिशेने वाहत जाते, त्याचप्रमाणे कोणत्याही भौतिक परिस्थितीने खंडित न होणारी अशी भक्तिमय तल्लीनता सहजच भगवंतांच्या दिशेने वाहत जाते. अहैतुकी अव्यवहिता या भक्ती ही पुरुषोत्तमे. तर जेव्हा गंगेला काही रोखता येत नाही, ती समुद्रापर्यंत बिना रोकटोक पोहोचते. तशाच पद्धतीने शुद्ध भक्त जी भावना असते केवला भक्तीची, ती भगवंतांच्या चरणांपर्यंतच जाऊन पोहोचते आणि त्याला अव्यवहिता कोणीही थांबवू शकत नाही. परंतु जगतामध्ये अनेक सिद्धी आणि मुक्तीची कामना असते. तर त्याबद्दल कपिल मुनी सांगताय, सालोक्यशाष्टी सामिप्य सारूप्यैकत्वमप्युत्त दीयमानं न गृह्णन्ति विना मत्सेवनं जनः. प्रत्यक्ष भगवंतांनीही सालोक्य, भगवंतांच्याच लोकामध्ये ग्रहावरती जाऊन राहणे, सारष्टी भगवंतांप्रमाणेच ऐश्वर्यांची प्राप्ती, सामिप्य भगवंतांच्या वैयक्तिक पार्षदाचं पद प्राप्त करणे, सारूप्य भगवंतांसमानच शारीरिक रूप त्याची प्राप्ती करणे आणि जी निराकारवाद्यांसाठी एकत्वम सायुज्य वृत्ती जी आहे, या वृत्तींचं वर्णन आहे जगतामध्ये. पण तरीही शुद्ध भक्त जो असतो तो दीयमानम न गृह्णन्ति, त्याला मुक्ती दिल्यानंतरही तो तिचा स्वीकार करीत नाही. विना मत सेवनम जना. तो भगवंतांची जर सेवा प्राप्त होत नसेल तर अशा पद्धतीच्या कोणत्याही मुक्तीची कामना तर करीतच नाही, परंतु दिल्यानंतरही त्यांचा स्वीकार करत नाही, जर त्यामध्ये भगवंतांची सेवा प्राप्त होणार नसेल. हा शुद्ध भक्ताचा भाव आहे. मी वर्णिल्याप्रमाणे भक्तिमय सेवेची सर्वोच्च पातळी प्राप्त करून मनुष्य प्राकृतिक तिन्ही गुणांच्या प्रभावावरती विजय मिळवू शकतो आणि भगवंत ज्या दिव्य स्तरावरती स्थित आहेत त्याच आध्यात्मिक स्तरावरती तो सुद्धा आरूढ होऊ शकतो. मदभावो यो पपद्यते, भगवंतांचा दिव्य भावही प्राप्त करता येऊ शकतो, पण केवळ शुद्ध भक्तीद्वारे. भक्ताने कोणत्याही भौतिक लाभ प्राप्तीविना आपली महान अशी विहित कर्तव्ये केलीच पाहिजे. भौतिक लाभांसाठी नाही, केवळ भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी. त्याने कोणत्याही प्रकारे अतिरिक्त हिंसा न करता नियमितपणे स्वतःची भक्तिमय कार्य केली पाहिजे. अर्थात स्वकर्मणा तम अभ्यर्च. जे ज्या पद्धतीचे कर्म हे त्याला वर्णाश्रम वृत्तीने प्राप्त आहेत ते कर्म करीत असताना व्यर्थची हिंसा त्याने टाळली पाहिजे आणि अशा पद्धतीने भक्तियोगामध्ये सदा सर्वदा संलग्न झालं पाहिजे. त्याने नियमितपणे मंदिरात गेलं पाहिजे,
माझ्या मूर्तींचं दर्शन केलं पाहिजे, माझ्या चरणकमलांना स्पर्श केला पाहिजे आणि सर्व प्रकारची पूजा सामग्री ही मला अर्पण करून प्रार्थना केली पाहिजे. त्याने अशा सत्वगुणी होऊन वैराग्य वृत्तीने सर्वत्र पाहण्याचं शिकलं पाहिजे आणि प्रत्येक जीव आध्यात्मिक असल्याचंही त्याने तशा पद्धतीने दर्शन केलं पाहिजे. भूतेषु मदभावनया. सर्व जीवांच्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा आहे आणि सर्व भगवंतांचे दास आहेत, अशा पद्धतीची दृष्टी त्याने प्राप्त केली पाहिजे. अशा भक्ताने आध्यात्मिक गुरु आणि आचार्यांना सर्वोच्च मान दिला पाहिजे. भक्तिमय सेवेचं त्या पद्धतीने आचरण केलं पाहिजे आणि दीन जीवांवरती दया केली पाहिजे आणि आपल्याबरोबरीच्या व्यक्तींशी पण मैत्री भाव ठेवला पाहिजे. त्याचबरोबर आपली सर्व कार्ये त्याने विधी नियमांचे पालन करून आणि इंद्रिय निग्रह राखून पार पाडली पाहिजे. अर्थात आसक्तीचा भाव सोडला पाहिजे आणि इंद्रियांना फक्त भौतिक सुख देण्याची भावना पण त्याने त्यागली पाहिजे. आध्यात्मिकानुश्रवणान् नाम संकीर्तनाच्च ते. आध्यात्मिकानुश्रवणान् नाम संकीर्तनाच्च मे आर्जवेनार्य संगेन निरहंक्रियया तथा. भक्ताने सदैव आध्यात्मिक विषयच श्रवण करण्याचा प्रयत्न करावा आणि आपला वेळ नेहमी भगवंतांचे पवित्र नाम संकीर्तन करण्यातच कारणी लावला पाहिजे. वेळ वाया नाही घालवला पाहिजे. त्यामुळे जे प्रगत भक्त आहे त्यांचं लक्षण आहे अव्यर्थ कालत्व. ते कोणताही वेळ भौतिक कार्यांमध्ये व्यय करण्यासाठी तयार नसतात. सदा सर्वदा जप नाम संकीर्तन भागवत श्रवण करीत असतात. त्याचे वर्तन नेहमी सरळ मार्गी आणि साधे असावे आणि कोणत्याही जीवाचा त्याने मत्सर नाही केला पाहिजे. तो सर्वांचा मित्र बनला पाहिजे. तरी जे आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगत झालेले नाहीत अशा जीवांची संगती त्याने सर्वथा टाळली पाहिजे. कारण नाहीतर ते आपला भौतिक असा असत संग देऊन साधूलासुद्धा व्यथित करू शकतात. त्यामुळे व्यक्तीने अशा लोकांपासून स्वतःला वाचवलं पाहिजे. मनुष्य जेव्हा या सर्व दिव्य गुणांनी युक्त होतो आणि अशा प्रकारे त्याची भावना पूर्णपणे जेव्हा शुद्ध होते तेव्हा केवळ भगवंतांचंच नाव ऐकून अथवा त्यांच्या दिव्य गुणांविषयी श्रवण करूनही तो त्वरित भगवंतांकडेच आसक्त होतो. वायूचा रथ उगमापासूनच गंध वाहून नेतो. वायू जो असतो तो सर्व प्रकारचे गंध यांचं वहन करीत असतो आणि तत्काळ घ्राणेंद्रियाला अर्थात नाकाला पकडतो. त्याचबरोबर जो भक्तिमय सेवेमध्ये किंवा कृष्ण भावनेमध्ये अविरतपणे रमलेला आहे तो सर्वत्र उपस्थित असणाऱ्या परमात्म्याला सुद्धा वश करू शकतो, अर्थात प्रसन्न करून त्यांना प्राप्त करू शकतो. त्यामुळे प्रत्येक प्राणीमात्राच्या ठायी भगवंत परमात्मा रूपाने उपस्थित आहेत. एखादा मनुष्य जर या सर्व व्यापी परमात्म्याची उपेक्षा करीत असेल वा त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असेल आणि मंदिरातील मूर्तींची पूजा करीत असेल तर त्याचे ते केवळ मिथ्याचरणच होय. अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मावस्थितः सदा तमवद स्न्याय माम मर्त्यः कुरुतेर्चा विडंबनम. तर असं विडंबनम अर्थात मिथ्या आचरण टाळलं पाहिजे. सर्व जीवांवरती करुणेचा मैत्रीचा भाव ठेवला पाहिजे आणि सर्व जीवांना भगवंतांशीच जोडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे भागवत भक्तीचा प्रचार प्रसार करून. जो मनुष्य मंदिरातील अर्चा विग्रहाची पूजा करतो पण भगवंत परमात्मा रूपाने प्रत्येक प्राणी मात्राच्या अंतर्यामी हृदयामध्ये निवास करतात हे जाणत नाही, त्याला हे ज्ञानच नाही, तो निश्चितच अज्ञानग्रस्त असला पाहिजे आणि राखेमध्ये आहुती अर्पण करणाऱ्या व्यक्तीशीच त्याची तुलना केली पाहिजे. जर राखेमध्ये आपण जर आहुती दिली तर ती काही अग्नी नसल्यामुळे भगवंतांपर्यंत पोहोचू शकत नाही. केवळ
योग्य धार्मिक विधीमध्ये यज्ञामध्ये अग्नीद्वारे भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी आहुती दिली जाऊ शकते. त्यामुळे सर्व जीवांच्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा रूपाने निवास करतात. त्यामुळे कोणाचाही द्वेष करू नये आणि सर्वांच्या ठाई आपण सेवेचा भाव ठेवला पाहिजे. जो मनुष्य माझा आदर करतो पण इतरांच्या देहांचा शरीरांचा द्वेष करतो आणि यामुळेच पृथक भावी झालेला असतो, तो कधीही मनःशांती प्राप्त करू शकत नाही. कारण तो इतर जीवांशी वैर भावनेने वागत असतो. भूतेषु वैरस्य द्विषतः परकाये. दुसऱ्या शरीरांचा परकाया म्हणजे दुसऱ्याच्या शरीरांचा द्वेष करणे आणि भूतेषु वैरस्य दुसऱ्यांशी शत्रुत्वाने वागणे हीच जीवहिंसा आहे. तर यापासून व्यक्तीने सर्वथा मुक्त झालं पाहिजे. हे माते, जरी एखादा मनुष्य योग्य अशा धार्मिक विधींनी आणि पूजन सामग्रीने माझी पूजा करीत असला तरी त्याला जर सर्व जीवांच्या ठिकाणी मी उपस्थित असल्याचे ज्ञान नसेल तर मंदिरातील मूर्तीपूजेने तो मला कधीही संतुष्ट करू शकणार नाही. नुसतं भगवंतांच्या आरतीचं ढोंग करून कोणी भगवंतांना प्रसन्न नाही करू शकत. त्यामुळे केवळ मूर्तीपूजेमध्ये लागलेला पोट भरण्यासाठी पूजा करणारा जर पुजारी असेल आणि दुसऱ्या जीवांप्रती त्याला कोणती करुणा नसेल तर तो फारच कनिष्ठ स्तरावरचा निम्न स्तरावरचा भक्त मानला जातो. त्याहून श्रेष्ठ आहे की जो भगवंतांना सर्व जीवांच्या हृदयामध्ये दर्शन करतो आणि त्या पद्धतीने सर्व जीवांना भगवंतांच्या भक्तीमध्ये लावण्याचा प्रयत्न करतो. हा मध्यम स्तरावरचा भक्त आहे आणि ज्याने भगवंतांचा प्रत्यक्ष साक्षात्कार केलेला आहे तो उत्तम गतीचा अधिकारी आहे, भक्त आहे. आपल्या स्वतःच्या आणि इतरही जीवांच्या हृदयातील माझ्या उपस्थितीची अनुभूती होईपर्यंत मनुष्याने आपली विहित कर्तव्ये करीत राहिली पाहिजे. पुरुषोत्तम भगवंतांच्या अर्चा विग्रहाची अर्चना सुद्धा केली पाहिजे. तर कधीपर्यंत भगवंतांच्या अर्चा विग्रहाची पूजा केली पाहिजे की जोपर्यंत सर्व जीवांच्या प्रती त्या पद्धतीचा भाव उत्पन्न होत नाही. हे सर्व भगवंतांचेच अंश आहेत, परंतु कोणत्याही जीवांचा द्वेष न करता ती सेवा करणं आवश्यक आहे. भिन्न दृष्टिकोनामुळे जे लोक स्वतःचे आणि इतरांचे थोडाही भेदभाव वा पक्षपात करत असतात त्यांच्या ठाई मी मृत्यूच्या धगधगत्या अग्नीप्रमाणे मोठे भय निर्माण करतो. तर जे लोक असा द्वेषभाव हिंसावृत्ती मत्सर ठेवतात त्यांना अशा पद्धतीने भगवंत मृत्यूच्या ठाईच समर्पित करतात. म्हणून उदार हस्ताने भेट देऊन आणि मान सन्मान देऊन मैत्रीपूर्ण व्यवहाराने आणि सर्वांकडे समभावाने पाहूनच मनुष्याने स्वरूपाचे भगवंतांच्या रूपाचे सर्व प्राणी मात्रांमध्ये निवास करणाऱ्या अशा भगवंतांची नित्य पूजा केली पाहिजे. हे माते, निर्जीव वस्तूंपेक्षा सजीव प्राणी हे कधीही श्रेष्ठ असतात. सजीवांपेक्षा जे प्राणी जीवन लक्षणं प्रकट करतात ते अधिक श्रेष्ठ आहेत आणि त्यांच्याहूनही श्रेष्ठ ज्यांची विकसित चेतना आहे असे प्राणी अजून श्रेष्ठ आहेत आणि ज्यांच्यामध्ये इंद्रिय संवेदना विकसित झालेली आहे ते याही जीवांहून अधिक श्रेष्ठ असतात. इंद्रिय संवेदनेची क्षमता ज्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे अशा प्राण्यांमध्ये सुद्धा रुची संवेदना असणारे जे प्राणी आहेत केवळ स्पर्श संवेदना असणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. त्यांच्यापेक्षा गंध संवेदना असणारे प्राणीही अधिक श्रेष्ठ आहेत आणि श्रवण संवेदना धारण करणारे त्याहूनही अधिक श्रेष्ठ आहेत. अर्थात कुत्र्या मांजरापेक्षा ज्यांना गंध संवेदना आहे त्या डुकरांपेक्षा जे श्रवण करून ज्ञान प्राप्त करतात असे मनुष्य अधिक श्रेष्ठ आहेत.
शब्द संवेदना असणाऱ्या प्राण्यांपेक्षा 2 रूपांतील भेद जाणू शकणारे प्राणी हे अधिक श्रेष्ठ आहे. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ प्राणी म्हणजे वरच्या आणि खालच्या अशा दोन्ही जबड्यांमध्ये दात असणारे प्राणी श्रेष्ठ आहेत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत अनेक पाय असणारे प्राणी. त्यांच्याहून श्रेष्ठ आहे चतुष्पाद प्राणी. तर चतुष्पादांपेक्षा श्रेष्ठ द्विपाद मानव प्राणी आहे, तो श्रेष्ठ आहे. मानव समाजामध्ये ज्याच्यामध्ये गुण कर्मांनुसार विभाग पाडलेले आहे तो वर्णाश्रम समाज हा अधिक श्रेष्ठ आहे. तर ज्या समाजामध्ये किंवा तथाकथित धार्मिक वृत्तीच्या लोकांमध्ये गाईचं मांस खातात आणि वर्णाश्रम व्यवस्था नाही, सगळे एकाच स्तरावरती असे प्राण्यासारखं जीवन जगतात, त्यांच्यापेक्षा वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये असणारे लोक हे कधीही श्रेष्ठ समाज मानला आहे. आणि त्या समाजामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्यामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ म्हणून जाणला पाहिजे किंवा बुद्धिमान लोक म्हणून त्यांना श्रेष्ठ मानलं पाहिजे. ब्राह्मणांपैकी सुद्धा ज्यांनी वेदांचं अध्ययन केलेलं आहे ते सामान्य ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ आहेत. आणि वेदाध्ययन केलेल्या ब्राह्मणांपैकी ज्यांना वेदांचा वास्तविक उद्देश ज्ञात झालेला आहे ते श्रेष्ठ आहे. गीतेतही सांगितलेलं आहे, ब्राह्मणस्य विजानतः. जे लोक वेदांचा गर्भित अर्थ जाणून साक्षात्काराच्या मार्गावर पुढे जात आहेत तेही श्रेष्ठ असतात. वेदांचा उद्देश जाणणाऱ्या ब्राह्मणांपेक्षा सुद्धा सर्व शंकांचं निराकरण करणारा व्यक्ती हा अधिक श्रेष्ठ आहे. अर्थज्ञात संशयश्चेत्ता ततः श्रेयान् स्वकर्मकृत. आणि त्याच्याही पेक्षा ब्राह्मणी तत्वांचे काटेकोरपणे पालन करणारा हा ब्राह्मण अधिक श्रेष्ठ असतो. सर्व प्रकारच्या भौतिक प्रदूषणातून मुक्त झालेला मनुष्य त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे, ज्याने भौतिक कामासक्ती, द्वेष भावना ठेवणाऱ्या सर्व लोकांचा त्याने सर्वथा संग त्याग करून टाकलेला आहे. तो ब्राह्मण अधिक श्रेष्ठ आहे. आणि या सर्वांपेक्षा शुद्ध भक्त हा श्रेष्ठ आहे, कारण तो भगवंतांना पूर्णपणे शरणागत आहे आणि कोणत्याही कर्मांची फळे अपेक्षा न करता केवळ भक्तिमय सेवेमध्येच तो रममान झालेला आहे. त्यामुळे ज्याला माझ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीमध्ये रस नाही आणि म्हणून ज्याने अविरतपणे आपले संपूर्ण जीवन, आपले सर्व कार्य, अगदी सर्वस्वच मला अर्पण केलेले आहे, त्याच्यापेक्षा दुसरा कोणीही श्रेष्ठ मनुष्य मला दिसत नाही. ज्याने भगवंतांनाच आपला परमात्मा, आत्मा मानलेला आहे, असे भक्त अत्यंत महान असतात. असा परिपूर्ण भक्त प्रत्येक जीवमात्राला आदराने प्रणाम करतो. मनसहितानि भूतानि प्रणमेद बहुमानयन. कारण त्याचा असा दृढ विश्वास आहे, ईश्वरो जीवकलया प्रविष्टो भगवानिती, की स्वतः भगवंतांनीच प्रत्येक जीवाच्या शरीरात परमात्मा किंवा नियंता या रूपाने प्रवेश केलेला आहे. त्यामुळे हे माते, जो भक्त याप्रमाणे भक्तिमय सेवा आणि योग मार्गाचे विज्ञान स्वतः आचरण करीत असतो, तो त्याच्या केवळ भक्तिमय सेवेनेच परमपुरुषाचे धाम प्राप्त करू शकतो. भक्तियोगश्च योगश्च मया मानोव्युदुरितः ययोरेकतरेणैव पुरुषः पुरुषं व्रजेत. ज्याच्याकडे प्रत्येक जीवाने पोहोचलेच पाहिजे तो परमपुरुष म्हणजे भगवंतांचे नित्यरूप आहे. एतद् भगवतो रूपं ब्रह्मणः परमात्मनः परम प्रधानम पुरुषम दैव कर्म विचेष्टितम. भगवंतच परमात्मा आणि ब्रह्म या रूपानेही जाणले जात आहेत. तेच दिव्य प्रधान पुरुष आहेत आणि त्यांची सर्व कार्ये ही आध्यात्मिकच असतात. भगवंतांना कधीही भौतिक कर्म नसतात. त्यामुळे गीतेतही सांगितलं आहे,
जन्मकर्म च मे दिव्यम. भगवंतांचा जन्म आणि कर्मही अत्यंत दिव्य असतात. निरनिराळ्या भौतिक अभिव्यक्तींमध्ये ज्याच्यामुळे परिवर्तन घडते ते काळतत्वसुद्धा याच भगवंतांचं काय आहे? एक रूप आहे. रूपभेदास्पदं दिव्यम काल इत्यभिधीयते. ज्यांना कालतत्व आणि भगवान हे एकच आहेत याचे ज्ञान नसते त्यांना मग काय होते? काळाचे फार भय वाटत असते. भूतानां महादानीद महदादीनां यतो भिन्न दृशां भयम. पुरुषोत्तम भगवान विष्णू हे सर्व यज्ञांचे भोक्ता आहेत. अखिलाश्रय आणि तेच काळतत्व आहेत आणि सर्व प्रभूंचे सुद्धा प्रभू आहेत. ते प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करतात. तेच प्रत्येकाचे आश्रयस्थान आहेत आणि एका जीवाकडून दुसऱ्या जीवाच्या घडणाऱ्या विनाशासही तेच कारण आहेत. तर मृत्यू सर्व हरश्च अहम. सर्व जीवांच्या सर्व गोष्टी हरण केल्या जातात ज्या मृत्यूद्वारे, ती सुद्धा भगवंतांची शक्ती आहे. त्यामुळे भगवंतांना कोणीही प्रिय नाही आणि भगवंतांचा कोणीही शत्रू वा मित्र नाही. परंतु ज्यांना त्यांचे विस्मरण घडत नाही, अर्थात ते नेहमी भगवंतांचं स्मरण करीत राहतात, त्यांना ते प्रेरणा देतात आणि त्यांना ज्यांचे त्यांचे विस्मरण घडत असते त्या सर्व राक्षसी जीवांचा ते विनाश करीत असतात. त्यामुळे ते म्हणतात यद भयाद वाति वातो यम. भगवंतांच्या भयानेच वारा वाहतो. सूर्यस्तपती यद भयाद. त्यांच्या भयानेच सूर्य प्रकाशमान होतो. यद भयाद वर्षते देवो. त्यांच्या भयानेच पर्जन्यदेव अर्थात इंद्रदेव जलवृष्टी करतात. भगणो भाती यद भयात. आणि त्यांच्या भयानेच नक्षत्र समुदाय हे तेजाने चमकत असतात. भगवंतांच्या भयानेच काय होतात? यद वनस्पतयो भीता. वृक्ष, लता, वेली, औषधी वनस्पती आणि विविध ऋतूंमधील वनस्पती आपापल्या ऋतूंमध्ये फळतात, फुलतात. अशा पद्धतीने सर्वांचं कल्याण करतात. स्रवंती सरितो भीता. भगवंतांच्या भयानेच नद्या वाहत आहेत आणि महासागर कधीच आपल्या सीमांचं उल्लंघन करीत नाही. नोत्सर्पत्युदधीर्यतः. त्यांच्या भयानेच अग्नी जळत आहे आणि पृथ्वी आपल्या पर्वतांसहित ब्रह्मांडाच्या पाण्यामध्ये बुडत नाही. नभो ददाती श्वसताम. भगवंतांच्या नियंत्रणाखालीच आकाश असंख्य जीवमात्रांना धारण करणाऱ्या सर्व प्रकारच्या ग्रहांना आपल्या पोकळीमध्ये समाविष्ट करून घेते. अखिल वैश्विक देहसुद्धा आपल्यातील 7 आवरणांसह त्यांच्याच नियंत्रणाखाली विस्तारित होत असतो. प्राकृतिक गुणांचे अधिपती असणारे नियंत्रक देव भगवंतांच्या भयानेच उत्पत्ती, स्थिती, लय इत्यादी आपली कार्ये पार पाडित असतात. या भौतिक जगातील प्रत्येक चर आणि अचर वस्तू या देवतांच्या अधिपत्याखालीच असतात. काळाचा प्रारंभ नाही आणि शेवटही नाही. काळ हा काय? अनंत आहे, शाश्वत आहे. या पापी जगाचे निर्माता भगवंत यांचा तो प्रतिनिधी आहे. या दृश्य आपल्याला दिसत असणाऱ्या जगाचा अंतही तो घडवून आणतो. एका जीवाला दुसऱ्या करवी जन्म देऊन तो सृजनाचे कार्य करतो. तसेच मृत्यूचा स्वामी यमराज यालाही तो मारून तो विश्वाचा अंत घडवून आणतो. तर एवढ्या सगळ्या जगताचं कल्याण करणारा हा काळशक्ती हा सुद्धा भगवंतांचेच एक शक्तीचं रूप आहे, ज्याच्याद्वारे सर्व जग हे नियंत्रित होत असते. आणि भगवंत हे अशा विविध रूपांनी सर्व जगतांचं कल्याण हे करीत असतात. त्यामुळे या काळशक्तीला जे भगवंतांचा द्वेष करणारे जीव आहेत तेच घाबरतात आणि त्यांचाच नाश होतो. परंतु भगवत भक्तांना हा काळ भक्ती करण्यासाठी मदत करतो
आणि त्या त्या प्रकारच्या योजना त्यांच्यासमोर घेऊन येतो आणि या भक्तिमय सेवेद्वारे भक्त भगवंतांचं निजधाम हे प्राप्त करीत असतात. धन्यवाद. हरे कृष्ण.